मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आम्हाला गर्व आहे आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर, जी नेहमी जितक्या पण बँका आहेत आणि रेग्युलेटरी एंटिटीज आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन देत राहते की बाबा आपल्या कस्टमर्सकडनं नेहमी फेअर आणि ट्रान्सपरंट पद्धतीने डील करा. मित्रांनो, याच क्रमात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक की फॅक्ट स्टेटमेंट जारी केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी इन्स्ट्रक्शन्स इश्यू केली होती की बाबा जेवढ्या पण बँका आहेत, लेंडर्स आहेत, त्या सगळ्या चार्जेसची माहिती एका ठिकाणी दिली पाहिजे आपल्या कस्टमर्सना. तर मित्रांनो, मी यासाठी एक व्हिडिओ पण पोस्ट केला होता, प्लीज तुम्ही तो परत बघू शकता. आणि मित्रांनो, रिसेंटली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणखीन एक फेअर प्रॅक्टिसेस कोडच्या बद्दल काही इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत सगळ्या बँकांना आणि सांगितलं आहे की कोणी इंटरेस्ट किंवा कुठले चार्जेस जर तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस लावले आहेत तर आपल्या कस्टमर्सना लगेच ते परत करा. तर मित्रांनो, माझ्या काही MSME फ्रेंड्सने हे सांगितलं की बाबा ठीक आहे, लोन्स बद्दल तर ठीक आहे, फेअर अँड ट्रान्सपरंट चार्जेसची गोष्ट, पण काही बँका तर असं करतायत की जिथे करंट अकाउंटचे चार्जेस पण चार्ज करतायत विदाऊट ट्रान्सपरन्सी, आणि ज्या फॅसिलिटीज आहेत ते पण आम्हाला फेअरली नाही सांगत आहेत. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशा बँकच्या करंट अकाउंटबद्दल सांगणार आहे जिथे तुम्हाला सगळे चार्जेस आणि फॅसिलिटीजबद्दल एकदम ट्रान्सपरंटली आधीच सांगून टाकतात. हो मित्रांनो, हे करंट अकाउंट आहे IDFC फर्स्ट बँकचं. तुम्ही मित्रांनो IDFC फर्स्ट बँकमध्ये आपल्या करंट अकाउंटला आपल्या बिझनेसच्या ग्रोथ प्रमाणे अपग्रेड पण करू शकता. तर तुम्ही सुरुवात करा या IDFC बँकच्या सिल्वर करंट अकाउंट सोबत, ज्याचा ॲव्हरेज बॅलन्स त्यांनी आधीच ट्रान्सपरंटली सांगितलं आहे की बाबा फक्त 10,000 रुपये आहे. आणि जसजशी तुमच्या बिझनेसची ग्रोथ होत जाईल तुम्ही तुमच्या करंट अकाउंटला पण अपग्रेड करत जाऊ शकता आणि मग प्लॅटिनम करंट अकाउंटपर्यंत पोहोचू शकता, जिथे त्यांनी आधीच सांगितलं आहे की बाबा याचा ॲव्हरेज मंथली बॅलन्स आहे ते 2 लाख रुपये असेल. आणि मित्रांनो, जर तुम्ही या लेवलला आधीच पोहोचलेले आहात आपल्या बिझनेसमध्ये तर तुमचं करंट अकाउंट जे आहे ते सुरुवातीलाच प्लॅटिनम करंट अकाउंटपासून करू शकता या IDFC फर्स्ट बँकमध्ये. मित्रांनो, प्रत्येक टाईपच्या करंट अकाउंटमध्ये तुम्हाला स्पेसिफाईड फ्री कॅश डिपॉझिट लिमिट, फ्री चेक्सच्या लीव्स, फ्री डिमांड ड्राफ्ट आणि फ्री ATM ट्रान्झॅक्शनच्या बद्दल आधीच ही IDFC फर्स्ट बँक ट्रान्सपरंटली सांगते. आणि हो, तुम्हाला फ्री विजा सिग्नेचर कार्ड तर मिळेलच तुमच्या करंट अकाउंट सोबत. अच्छा मित्रांनो, MSMEची अजून एक प्रॉब्लेम आहे. ते म्हणतात की बाबा करंट अकाउंटच्या फॅसिलिटीज ट्रान्सपरन्सी तर नंतरची गोष्ट आहे, इथे तर अकाउंट ओपन करायलाच बँकच्या ब्रांचच्या माहीत नाही किती चक्रा मारायला लागतात आणि आम्ही त्यांचे डॉक्युमेंट्सच पूर्ण नाही करू शकत. एक डॉक्युमेंट दिलं की दुसरं आणा, दुसरं दिलं की तिसरं आणा. तर बाबा करंट अकाउंट उघडणंच खूप कठीण काम आहे. मित्रांनो, इथे IDFC फर्स्ट बँकमध्ये करंट अकाउंट उघडायला तुम्हाला कुठल्याही ब्रांचमध्ये जायचीच गरज नाहीये. हो मित्रांनो, मी खरंच सांगतोय, मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतोय, तर तुम्ही तुमचं करंट अकाउंट उघडायला प्लीज या लिंकवर अप्लाय करू शकता आणि आपलं करंट अकाउंट उघडू शकता. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की अच्छा बाबा, ऑनलाईन करंट अकाउंट उघडतंय आणि काही डॉक्युमेंट वगैरे नाही मागत का? नाही मित्रांनो, डॉक्युमेंट्स तर नक्कीच लागतात कुठल्याही बँकमध्ये आपलं करंट अकाउंट उघडायला. पण जर तुम्हाला IDFC फर्स्ट बँकमध्ये आपलं करंट अकाउंट उघडायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो अजून एक लिंक देतोय, जिथे तुम्ही बघू शकता की तुमच्या बिझनेसच्या करंट अकाउंटला उघडायला तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील. त्याप्रमाणे तुम्ही ते डॉक्युमेंट्स तयार ठेवू शकाल जेव्हा तुम्ही ऑनलाईन अप्लाय कराल, आणि जसं जसं ते तुम्हाला डॉक्युमेंट्स मागत जातील तसे तुम्ही ते अपलोड करत जाऊ शकाल. तर मित्रांनो, तुम्ही तुमचा बिझनेस कुठल्याही रूपात करत असाल, भले ते इंडिव्हिज्युअलच्या रूपात असेल, सोल प्रोप्रायटरशिप फर्मच्या रूपात असेल, पार्टनरशिप फर्मच्या रूपात असेल, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, LLP मध्ये किंवा लिमिटेड कंपनीच्या रूपात असेल, तुम्ही तुमचं करंट अकाउंट IDFC फर्स्ट बँकमध्ये ऑनलाईन आणि सगळ्या सुविधांसकट उघडा आणि आपल्या बिझनेसच्या ग्रोथसाठी तयार व्हा. मित्रांनो, अशाच अजून खूप सगळ्या कामांची इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी प्लीज ह्या चॅनलला सुद्धा लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार मित्रांनो.